मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर नंबर 54 वर आहोत आणि आज आपल्याला नवीन चॅप्टर सुरू करायचा आहे जे की चॅप्टर नंबर आहे 7 आणि त्या चॅप्टर मधील आपल्याला आर्टिकल 65 टू 71 हे आर्टिकल शिकायचे आहेत. मग चॅप्टरचं टायटल काय आहे? लिनियर इक्वेशन्स विथ व्हेरिएबल कोएफिशिएंट्स. यामध्ये आर्टिकल नंबर 65 आहे द होमोजिनियस लिनियर इक्वेशन. याच्या दोन पद्धती आहेत. त्यापैकी ए फर्स्ट मेथड ऑफ सोल्यूशन. दिस चॅप्टर विल ट्रीट ऑफ लिनियर इक्वेशन्स in which the coefficients are functions of x. For the most part, however, it will discuss only a very special class of these equations, namely the homogeneous linear equation. A homogeneous linear equation is an equation of the form x to the power n dny divided by dx raised to n plus p1 x to the power n minus 1 dn minus 1y divided by dx raised to n minus 1 plus dot 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 plus p ला suffix n minus 1 into x dy by dx plus pny which is equal to capital X. या इक्वेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह जे आहे ते एकेकाने कमी होत आहे आणि वेअर p1 p2 up to pn are constants and right hand side member, that is second member of the equation, is a function of x. X is a function of x. This equation can be transformed into an equation with constant coefficients by changing the independent variable x to z. दिलेल्या इक्वेशन मधलं इंडिपेंडंट व्हेरिएबल जे आहे x त्याचा बदल आपल्याला z मध्ये करायचा आहे. त्यासाठी द रिलेशन बिटवीन x and z being z is equal to log x, that is x is equal to e to the power z, हे आपल्याला सबस्टिट्यूशनचा वापर करायचा आहे. If this change be made, then dy by dx which is equal to dy by dz into dz by dx, this is by chain rule which we have already studied in 12th standard, that is equal to dy by dz. If z is equal to log x, then dz by dx is 1 upon x. So dz by dx is 1 upon x. That is equal to 1 upon x dy by dz. म्हणजे dy by dx ची व्हॅल्यू काय आली? 1 upon x dy by dz. म्हणजे x जो इंडिपेंडंट व्हेरिएबल होता त्याचा कन्व्हर्शन आपण z मध्ये केलं. आता d2y by dx square which is equal to d by dx in bracket dy by dx असं लिहिता येते. मग आता dy by dx ची किंमत आपल्याला माहित आहे म्हणून which is equal to d by dx in bracket 1 upon x dy by dz, जे की ही व्हॅल्यू इथं आपण लिहिलेली आहे. आता u into v चा फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर फर्स्ट फंक्शन 1 upon x d upon dx, सेकंड फंक्शन dy by dz प्लस dy by dz आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इज -1 upon x square, जे की आपण u upon v च्या फॉर्म्युल्याने केलेला आहे. काय आहे u upon v चा फॉर्म्युला? v into डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे 0 मायनस u into डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे 1 into 1 upon v square म्हणजे x square minus 1 upon x square. So that is equal to 1 upon x. इथं पुन्हा चेन रूल यूज केलं d upon dz in bracket dy by dz into dz by dx which is dz by dx minus 1 upon x square dy by dz.
विच इज इक्वल टू 1/x. हा डी बाय डी झेड जर याच्यावर ऑपरेट झाला तर d2y बाय dz स्क्वेअर इंटू dz बाय dx जे की व्हॅल्यू आहे याच्यावरून आपल्याला सहज काढता येते 1/x मायनस 1/x स्क्वेअर dy बाय dz. आता या दोन्ही टर्म मधून 1/x स्क्वेअर कॉमन काढता येते म्हणून विच इज इक्वल टू 1/x स्क्वेअर इन ब्रॅकेट d2y डिवायडेड बाय dz स्क्वेअर मायनस dy बाय dz. आता d3y डिवायडेड बाय dx क्यूब कॅल्क्युलेट करू विच इज इक्वल टू d/dx इन ब्रॅकेट d2y बाय dx स्क्वेअर. परंतु d2y बाय dx स्क्वेअर ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 1/x स्क्वेअर d2y अपॉन dz स्क्वेअर मायनस dy बाय dz. मग ती इथे ठेवली 1/x स्क्वेअर 1/x स्क्वेअर d/dx इन ब्रॅकेट 1/x स्क्वेअर इन ब्रॅकेट d2y बाय dz स्क्वेअर मायनस dy बाय dz. आता इथं u इंटू व्हीचा फॉर्म्युला यूज करायचा विच इज इक्वल टू 1/x स्क्वेअर म्हणजे u इंटू d/dx इन ब्रॅकेट d2y डिवायडेड बाय dz स्क्वेअर मायनस dy बाय dz सेकंड फंक्शन प्लस d2y बाय dz स्क्वेअर मायनस dy बाय dz सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. काय आहे फर्स्ट फंक्शन 1/x स्क्वेअर. याला न्यूमरेटरला नेलं तर काय होते x टू द पॉवर -2. त्याची डेरिव्हेटिव्ह काढली तर काय होते -2 x टू द पॉवर -3. कोणत्या फॉर्म्युल्याने डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x टू द पॉवर n विच इज इक्वल टू n x टू द पॉवर n-1 विच इज इक्वल टू 1/x स्क्वेअर. पुन्हा इतर रॅशनल चेन रूल यूज केलं d/dz इन ब्रॅकेट d2y डिवायडेड बाय dz स्क्वेअर मायनस dy बाय dz इंटू dz बाय dx. हे dz कॅन्सल होईल आणि आपल्याजवळ जे dy बाय dx होतं तेच आहे. तर आपण काय केलं जस्ट ॲडजस्टमेंट. दॅट मीन्स व्हॉट इट मीन्स वी यूज द चेन रूल मायनस 2/x क्यूब इन ब्रॅकेट d2y डिवायडेड बाय dz स्क्वेअर मायनस dy बाय dz विच इज इक्वल टू 1/x स्क्वेअर इन ब्रॅकेट हा d बाय dz ऑपरेट करा आता याच्यावर. सो d3y डिवायडेड बाय dz क्यूब नॉट स्क्वेअर क्यूब मायनस d2y डिवायडेड बाय dz स्क्वेअर. काय येईल हे जेव्हा याच्यावर ऑपरेट होईल तेव्हा d3y डिवायडेड बाय dz क्यूब minus d2y divided by dz square and value of dz by dx is 1/x minus 2 by x cube in bracket d2y divided by dz square minus dy by dz. आता काय करावं लागेल आपल्याला आता आपल्या जवळ 1/x क्यूब कॉमन निघते. 1/x क्यूब जर कॉमन काढला आपण तर ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहते d3y divided by dz क्यूब मायनस d2y divided by dz square minus 2 in bracket d2y divided by dz square minus dy by dz which is equal to 1/x cube in bracket d cube y divided by dz cube minus 3 times d2y divided by dz square plus 2 times dy by dz dot dny divided by dx raised to n which is equal to पहिली डेरिव्हेटिव्ह जेव्हा काढली होती आपण dy by dx त्यावेळेस 1/x मिळालं होतं ब्रॅकेटच्या बाहेर. d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर जेव्हा कॅल्क्युलेट केलं होतं तेव्हा 1/x स्क्वेअर मिळालं आणि d3y डिवायडेड बाय dx3 जेव्हा कॅल्क्युलेट केलं तेव्हा ब्रॅकेटच्या बाहेर 1/x क्यूब मिळालं. अशा तऱ्हेनं dny डिवायडेड बाय dx रेज टू n विच इज इक्वल टू 1/x रेज टू n मिळेल इन ब्रॅकेट dny डिवायडेड बाय dz रेज टू n मायनस n-1 डिवायडेड बाय 2 dn-1y डिवायडेड बाय dz रेज टू n-1 प्लस डॉट प्लस -1 रेज टू n-1 n-1 फॅक्टोरियल dy बाय dx. म्हणजे पॉवर कशी होत आहे डिक्रीजिंग आहे कमी कमी होत आहे. ऑन पुटिंग d फॉर d बाय dz जिथं जिथं d बाय dz असेल तिथे तिथे आपण कॅपिटल D सबस्टिट्यूट करणार आहोत अँड क्लिअरिंग ऑफ फ्रॅक्शन्स
these equations become, जे काही आपण वर कॅल्क्युलेशन केलेलं आहे काय, तिथे आपण राईट हँड साईडचा एक्स जर लेफ्ट हँड साईडला आणला तर एक्स डीवाय बाय डी एक्स असेल आणि इथं डीवाय बाय डी झेड होतं तर त्याच्याऐवजी डीवाय येईल. दुसऱ्या इक्वेशन मध्ये राईट हँड साईडचा एक्स स्क्वेअर जो डिनॉमिनेटरला आहे तो जर लेफ्टला आणलं तर ते येईल एक्स स्क्वेअर डी टू वाय डिवायडेड बाय डी एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू इन ब्रॅकेट डी टू मायनस डी ब्रॅकेटच्या बाहेर वाय विच इज इक्वल टू डी इन ब्रॅकेट डी मायनस वन इंटू वाय. इथं काय आहे, इथं आहे डी टू वाय डिवायडेड बाय डी झेड स्क्वेअर मायनस डी वाय बाय डी झेड, म्हणजे डी टू अपॉन डी झेड स्क्वेअर मायनस डी अपॉन डी झेड. अशा तऱ्हेनं एक्स क्यूब डी थ्री वाय डिवायडेड बाय डी एक्स क्यूब विच इज इक्वल टू, हा जो एक्स क्यूब होता तो लेफ्टला गेला इकडे आला आणि राईटला डी क्यूब मायनस थ्री डी स्क्वेअर प्लस टू डी ब्रॅकेटच्या बाहेर वाय विच इज इक्वल टू डी टेकन आउट कॉमन बिकॉज डी कंटेन्स ईच अँड एव्हरी टर्म, सो डी इन ब्रॅकेट डी स्क्वेअर मायनस थ्री डी प्लस टू आउटसाइड द ब्रॅकेट वाय. याचे जर फॅक्टर पाडले तर डी मायनस वन डी मायनस टू पडतात आणि म्हणून विच इज इक्वल टू डी इन ब्रॅकेट डी मायनस वन इंटू डी मायनस टू ब्रॅकेटच्या बाहेर वाय डॉट डॉट डॉट. हेन्स एक्स रेस टू एन डी एन वाय डिवायडेड बाय डी एक्स रेस टू एन अशा तऱ्हेनं आपल्याला मिळेल डी डी मायनस वन डी मायनस टू अप टू डी मायनस इन ब्रॅकेट एन मायनस वन ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर वाय विच इज इक्वल टू डी इन ब्रॅकेट डी मायनस वन डी मायनस टू अप टू डी मायनस एन मायनस मायनस प्लस वन ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर वाय. अँड इन जनरल the operators only and not the operand being indicated. X to the power r d raised to r upon dx raised to r which is equal to d minus 1 d minus 2 up to in bracket d minus r plus 1. So this is equation number 3. Hence the substitution of e to the power z for x in 1 changes into the form d minus 1 d minus 2 up to d minus n plus 1 plus p1 d in bracket d minus 1 d minus 2 up to d minus n plus 2 plus dot 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 plus pn bracket complete outside the bracket y which is equal to capital Z. So we change the x into z. So right hand side there is a capital X, that's why here taking capital Z, where capital Z is the function of z into which x is changed. Equation 4 having constant coefficients can be solved by the method of the last article. If its solution be, जर आपण याला सोडवलं आणि त्याचं सोल्युशन y बरोबर f of z असेल then the solution of 1 is y is equal to f of log x because we substitute z is equal to log x or x is equal to e to the power z. Therefore equation 1 can be solved by putting x equal to e to the power z. Thus, changing the independent variable from x to z, which reduces the given equation to one with constant coefficients, and then solving the newly formed equation by the method of the preceding chapter. Thank you.